नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजचा वार कुठला आहे सांगते. आजचा वार आहे मंगळवार. तारीख आहे 23 एप्रिल आणि माझी मॉर्निंगची कामं थोडीफार आवरलेली आहेत, थोडीफार राहिलेली आहेत. म्हणजे दिवसभर स्वयंपाक करायचाच आहे. तुम्ही म्हणसाल असं का म्हणत आहेस ताई, तर हो, दीपक उद्या जाणार आहे त्यामुळे मला चिवडा वगैरे बनवायचा आहे. काल मी हेच बनवून ठेवलं, जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. आज मला चिवडा बनवायचा आहे, पण भाजी बनवायची राहिली. सकाळी वरण भात भाकरी हे सगळं बनलं, पण भाजी बनवायची राहिलेली होती. तर इकडे दोडके वगैरे मी कट करून घेतलेले आहेत आणि भाजीची तयारी करत आहे. दिनेश कुठे गेलेले पिशवी घेऊन, तर इस्त्रीचे कपडे घेऊन गेलेला आहे. म्हणजे धावपळ चालू आहे आमची. दीपकला सगळं पॅक करून द्यायचं आहे. थोडीफार तयारी आज करणार आहे, थोडीफार उद्या करणार आहे. म्हणजे एकत्र खूप सारं होणार नाही आपल्याला. एक विसर होते ना जेव्हा. दीपक जाणार आहे आता 7-8 महिन्याचं, म्हणजे 6 महिन्याचं म्हणलेलं आहे, पण असं म्हणत आहेत की 6-7 महिने 8 महिने तरी दीपक परत येणार नाही आहे. थोडेसे रूल्स वगैरे तिथले फॉलो करायचे असतात, थोडंफार शिकायचं असतं, असं तसं म्हणत आहेत. आता बघूया, काही माहिती नाही, कारण आपल्यात कोणी मिलिटरीमध्ये गेलेलं नाही आहे. पहिल्यांदाच दीपक जात आहे, त्यामुळे मला काही माहिती नाही. दीपकचे जे मित्र म्हणले तितकंच आम्हाला थोडंफार माहिती झालेलं आहे की 6 महिन्याचं तर म्हणत आहेत, पण दीपकला घरी यायला 8 महिने तरी पूर्ण लागतील. तर थोडीफार तयारी मी करून देत आहे. खाण्यापिण्याची वस्तू काय आपण जास्त देऊ शकत नाही, फक्त मी 15 दिवसासाठीच देणार आहे. त्यानंतर मग पुढचं तिथलं जे आहे खाणंपिणं ते होणार आहे. पण आता थोडंफार तरी आपल्याला द्यायचं आहे, तीच तयारी मी करत आहे. तर दिनेश इस्त्रीचे कपडे देऊन आला आणि उद्या जे दीपकला द्यायचे कपडे आहेत ते अगोदर इस्त्री करायला सांगितलेलं आहे त्या भैयाला. आणि जे दिनेशचे आणि त्याच्या पप्पाचे आहेत ते नंतर निवांतपणे ते करत राहतील. तर भाजी वगैरे मी बनवून ठेवलेली आहे. सकाळचं एक वेळचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, पण दीपकचं जेवण आणखीन झालेलं नाही. दीपक कुठल्या कामात व्यस्त होता, तर कांदा कट करून द्यायचा होता. तर इथं 4-5 कांदे मोठ्या मोठ्या आकाराचे दीपकनं उभे कट करून दिले आहेत. खूप रडत कांदा कट केला दीपक, आणि त्यामधले 2 कांदे ठेवले. म्हणजे पूर्ण कांदे मला टाकायचे होते. दीपक म्हणत बस झालं मम्मी, खूप रडवत आहेत कांदे, खूप रडू येत आहे. तर म्हणलं असू दे. तर इकडं कांदा मी तळत ठेवलेला आहे. म्हणजे जी जेवण खाणं केलेली भांडे होते ते मी घासलेले नाही आहेत, तसेच ठेवलेले होते. कपडे मात्र धुवून टाकलेले आहेत. कपड्याची गडबड केली, कारण बाहेर कपडे धुवत असते आणि त्या दगडावरती ऊन येतं खूप लवकर, म्हणजे 10च्या पुढून ऊन येतं. म्हणून कपड्याची थोडीशी गडबड केली मी. अगोदरच कपडे धुवून टाकलेले आहेत आणि भांड्याचा खूप ढिगारा झालेला आहे. म्हणजे चहा पाणी झालं, जेवण खाणं झालं. तर थोडीफार काही काढाकाढी तर केलेली नाही आहे मी. म्हणजे जसं दुपारचं जेवण झालं तेव्हा मी थोडंफार कुकरमधलं भात, कढईमधली भाजी वगैरे काढत असते, पण यावेळी फक्त जेवण खाणं केलेल्या ताटल्या वाट्या ग्लास हेच पडलेले होते. तर सगळे मी अगोदर इकडं भांडे घासून घेतले. म्हणजे इकडं कांदा तळत, कारण कांदा तळायला आपल्याला भरपूर वेळ जातो आणि ते कांदा बघत म्हणजे कांदा परतत मी सगळे भांडे घासून घेतले. किचन काउंट स्वच्छ पुसून घेतलं. दीपकची आंघोळ झालेली आहे. खूप लेट झाला दीपकला आंघोळ करता, कारण हे ते सावरत होता तो पण, हे काय न्यायचं आहे, कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे. तसं तर बेळगावला भरपूर वेळ जरा झालेले दीपकला ते सगळे डॉक्युमेंट्स जमा करून आलेलं आहे. तरी पण बघा, एखादी वस्तू राहिली केली सगळं आठवण करून किंवा आता तिकडचे लोक तर आपल्याला बोलत नाहीत, असंच डायरेक्ट बोलत नाहीत, ते फक्त मेसेज येतं त्यांचं. मग याच्या मित्राला वगैरे, म्हणजे जे अगोदर ट्रेनिंगला गेलेले होते त्यांच्या मित्राला वगैरे विचारून दीपकनं सगळी तयारी केलेली आहे. म्हणजे उद्या दीपक जाणार. थोडंसं मनामध्ये दुःख आहे, कुठलं काम करायचं मन नाही आहे, तरी पण ही कामं आपल्याला आवरायचीच आहेत, कारण दीपकला हे सगळं मला पॅक करून द्यायचं आहे. तर दीपकची आंघोळ वगैरे झाल्यानंतर जेवायला वाढून घेतलेलं आहे. दोडक्याची भाजी, भाकर सोबत ताक दिलेला आहे, परत वरण भातही बनवलेला आहे. तर दीपक लागेल तसं घेऊन जेवण करेल. मी आता पटकन चिवडा बनवून घेते. तसं तर चिवड्याचा मसाला करायला आपल्याला वेळ लागतो. कांदा तळेला, म्हणजे कांदा ना वाळू घातलेला नाही आहे, ओला कांदा आहे ना, तळायला भरपूर वेळ लागला. तोपर्यंत मी भांडे वगैरे घासणं, किचन काउंट क्लीन करणं, ही सगळी कामं करूपर्यंत कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आणि चिवड्याचा मसाला जेव्हा आपण करतो त्यावेळेस कुठेही आपल्याला गॅस फुल करायचा नाही, कमी गॅसवरती निवांत आपल्याला चिवड्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. तर असे जेवण करायला लेट आलेले होते, कारण सकाळी यांना येणं झालं नाही, काम होतं. आत्ता आलेले होते, जेवण वगैरे कोणी परत गेले. आणि येता जाता शेरूला मात्र सगळेजण घेतात. आत्ता सोनल आलेली आहे. आल्यानंतर अगोदर शेरूला घेऊन बसली, बघू शकता तुम्ही. ती आलेली आहे माझी हेल्प करण्यासाठी. म्हणजे दीपक उद्या जाणार, तर सगळी तयारी करायची आहे. थोडंसं मला पण हे होत आहे, म्हणजे काय देऊ, काय नाही, आणि कुठलं काय आवरू, असं झालेलं आहे. आणि एक तर दीपक जाते त्याचं पण दुःख आहे, कुठलीच कामं आवरावीशी वाटत नाहीत. त्यामुळे सोनल आलेली आहे. तर आता दोघी बहिणी म्हणून आम्ही सगळी कामं आवरू. हेच बनवून ठेवलेलं आहे, त्यामध्ये भरपूर वेळ लागला मला काल. पण चिवडा बनवायला तितका वेळ लागत नाही. मी फक्त कांदा फ्राय करून ठेवलेला आहे. आणि नंतर जेवण खाणं झालं, थोडेफार भांडे झाले होते ते गोळा करून ठेवले, कारण किचनमध्ये भांडे सतत पडत असतात. असं पडू जातात, मी ते काही काढणार नाही, अगोदर मी चिवडाच बनवून घेते. तर सोनलला म्हटलं कढीपत्ता आणि पुदिना घेऊन ये, आणि कोथिंबीर मी निवडून ठेवलेली आहे. तर ताजा पुदिना सोनलला घेऊन आलेली आहे. तिला थोडंफार आणायला सांगितलं तर खूप सारं घेऊन आलेली आहे.
म्हणजे घरच्या पाठीमागं आम्ही पुदिना लावलेला आहे, बघू शकता खूप सारा पुदिना सोनल इकडे घेऊन आलेली आहे. आणि बुडासहितच काही पानं घेऊन आलेली होती, तर म्हणलं त्याची बुडं वेगळे कर, तर निवडून देत आहे. तोपर्यंत दिनेश गेला होता आज उदगीरला, तर आलेला आहे. म्हणजे इस्त्रीचे कपडे वगैरे देऊन आला, आंघोळ झाली, जेवण झालं आणि हा उदगीरला गेलेला होता. कशासाठी तर स्किनच्या दवाखान्यात पाठवलेलं होतं. दिनेशचं अंग खूप खाजत आहे, तर काय झालं का गरमीनं झालं काय झालं काही समजत नव्हतं, त्यामुळे म्हणते स्किनच्या दवाखान्यात जाऊ नये, तर जाऊन आलेले आहे. तर खूप सारी क्रीम दिलेले आहेत लावण्यासाठी, परत टॅबलेट पण दिलेले आहेत आणि परत 1 महिन्याच्या नंतर यायला सांगितलेलं आहे. तेच मी बघत होते, विचारत होते. तर सगळं ठेवलेले, संध्याकाळी लावायचे ते क्रीम वगैरे मिक्स करून असे लावायचे आहेत. तर असं आता पटकन चिवडा बनवून घेऊ. भरपूर वेळ झाला मी चिवडा बनवत आहे, हिंडत फिरत चिवडा बनवत आहे. म्हणजे यामध्ये वेळही भरपूर लागतो, सगळं आपल्याला छान तळून घ्यायचं असतं. तर कांदा तर तळून झाला, आता इकडं शेंगदाणे आणि डाळवं मी घेतलेलं आहे. ज्या अगोदरचे शेंगदाणे होते थोडेफार होते, आता मी परत आणायला लावलेत 1 किलो. तर थोडेफार इथं मी यामध्ये घेतलेले आहेत, म्हणजे पावशेर मी शेंगदाणे इकडे तळत ठेवले आणि जी बाकीची होती ती सगळी मी डब्यात भरून डब्बा जागेवर ठेवून दिलेला आहे. म्हणजे संघ मी काम आवडते. जर आपण किचनवरती सगळं जिथल्या तिथे ठेवतो तर किचनवर पसारा खूप होतो, त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा काढाकाढी करते आणि व्यवस्थित मी जागेवर ठेवून देते. आणि या गरमीमुळे तहान खूप लागत आहे, म्हणजे खूप दगदग होते. दिवसभर आपण किचनमध्ये थांबलो ना, खूप गरमी होत आहे आणि त्यामुळे ताण पण लागते. तर पाणी वगैरे आम्ही सतत पित असते आणि पिलंही पाहिजे. तर इकडं मुरमुऱ्याची 2 पाकिटं मी आणून ठेवलेले आहे. जेव्हा चिवडा बनतो ना, मुरमुरे जे आहेत ना पाकिटातलेच मी घेते, छान कुरकुरीत असतात ते आणि त्यामध्ये कचरा वगैरे काही नसतो, एकदम पांढरी शुभ्र आणि मोठे मोठे असे मुरमुरे असतात. तर इकडे शेंगदाणे तळून झालेली, नंतर मी इकडे डाळवं टाकलेलं आहे. डाळवं आपल्याला जास्त तळायची काही गरज नाही आहे, थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं आहे आणि सगळं मी एका ताटलीमध्ये काढून ठेवत आहे. आणि आज भात संपलेला आहे, म्हणजे सकाळी मी थोडाच भात बनवला, कारण गरमीची दिवसात जास्त स्वयंपाक बनवला तर खपत नाही आणि खराब खूप लवकर होतो, म्हणून मी थोडंफारच बनवते. तर दिनेशला आता जेवण करायचं आहे, वरण भात. तर मी म्हटलं तू स्वतःहूनच भात बनवून घे, तोपर्यंत मी चिवडा बनवून घेते. सोनल पण आहे मदतीला, सोनल सांगत आहे, दिनेश करत आहे, चालू आहे त्या दोघांचं. तोपर्यंत मी माझी कामं आवरून घेते. सोनल आली त्यामुळे थोडीशी हेल्प झाली, कारण एकटीवरतीच कामाचा लोड आलेला होता. आणि आपण कितीही कामं असो आपण करू शकतो, असं काही नाही की नाही होत ते कामं. पण जेव्हा आपलं मन जे आहे ना ते थाऱ्यावर नसलं, त्यावेळेत आपल्याला काम करायचं मन होत नाही, त्यावेळेत ना कामाचा खूप लोड येतो आपल्यावरती, कारण आपल्या डोक्यात काहीतरी वेगळं चालत असतं आणि हातातली कामं करायला नकोशी वाटतात. तसंच होत होतं मला, कारण आता इतके दिवस काही वाटलं नाही मला की दीपक जाणार, पण आता जेव्हा दीपक उद्या जाणार आहे तर तयारी पण करायचं मन होत नाही. आणि एकच विचार मनात, आता जाणार 6-7 महिने तो परत येणार नाही, त्यामुळे थोडंसं मन दुखी आहे माझं. आणि त्यात दीपकला फोनवर सुद्धा बोलायचं नाही असं म्हणत आहेत, म्हणजे तिथले रूल्स असे आहेत की दररोज फोनवर काय बोलू देत नाहीत ते, ट्रेनिंग होईपर्यंत. मग ट्रेनिंग तर जेव्हा जॉबवर जाईल तो तेव्हा काही प्रॉब्लेम नाही आहेत, पण 6-7 महिन्याची ट्रेनिंग जी आहे ना खूपच कडक आहे ती. ना फोनवर बोलणं आहे, ना येणं जाणं, ना गाठभेट, असं काही नाही आहे. तरी पण रविवारी तितका फोन देतात असं म्हणत होता. तरी पण बघूया आता कसे आहेत काय नाही, कारण आपल्यातलं तिथं कोणी नव्हतं, त्यामुळे काही मला तिथले रूल्स माहिती नाही आहेत. फक्त असं सांगण्यावरून मी म्हणत आहे आणि मनातच विचार करत आहे की कसं होणार. कधी मुलांना सोडून माहिती नाही, कधीच कुठं पाहुण्याच्या गावीसुद्धा मी पाठवलेलं नाही आहे त्यांना, लहानाचे मोठे झाले तोपर्यंत. पण आता जॉबमुळे त्याला इतकं लांब जावं लागत आहे, कुठं तर बेंगलोरला, आणि जाणं येणं ना बोलणं असं झालेलं. तोच विचार करून ना थोडंसं मनदुखी होतं माझं. तर असं इकडे चिवडा बनवण्यासाठी मी मुरमुरे जे आहेत ना ते 2 पॅकेट घेतले, त्या हिशोबानं मी, म्हणजे 2 पॅकेट म्हणजे किती 1 किलोचं प्रमाण आहे हे, 1 किलो मुरमुरे आहेत, त्या हिशोबाने मी मसाले काढून घेतलेले आहेत. म्हणजे इकडं कांदा, परत शेंगदाणे, डाळवं हे सगळं मी तळून घेतलेलं आहे. परत पुदिना, कढीपत्ता आणि कोथिंबीर, तिन्ही वस्तू छान तळून घ्यायच्यात आपल्याला कडक होईपर्यंत पालेभाज्या. आणि एका ताटात काढून ठेवलं आणि सुके मसाले मी काढून घेतलेले आहेत. सुक्या मसाल्यामध्ये मी काय घेतलेलं आहे तर 1 किलोच्या हिशोबानं मी इकडं अर्धी वाटी लाल मिरची पावडर, म्हणजे अंदाज लागू शकता, 7-8 चमचे लाल मिरची पावडर आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर आहे आणि 1 ते 2 चमचे धना पावडर आहे. 1 चमचा गरम मसाला आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे. चिवड्याला छान चव येते. आणि इकडं कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, किती तर 7 ते 8 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलं, ते छान चटकल्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं, 10-12 पाकळ्या लसूण मी ठेचून टाकलेला आहे. परतून घ्यायचा आहे. कुठंही बघा आपल्याला गॅस फुल करायचा नाही, मसाला करतेवेळेस खूप छान टेस्टी मसाला बनतो. गॅस फुल केला तर करपू शकतं ते, त्यामुळे कमी गॅसवरतीच आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे. तर लसणाचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन झाला तर त्यामध्ये मी सुके मसाले टाकलेले आहेत आणि त्या प्रोसेसमध्ये गॅस मी कमी केला, म्हणजे बंदच केलेला होता, कारण ही कढई जी ना जाड असते आणि जास्त वेळ गरम राहते,
म्हणून मी गॅस बंद केला आणि नंतर जे आपण तळून ठेवलेलं होतं डाळ, शेंगदाणा, पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर, परत कांदा सगळं टाकलं त्या मसाल्यामध्ये, परतून घेतलं थोडा वेळ आणि तो जो बनवलेला मसाला होता ते आपल्याला मुरमुऱ्यात ओतायचा आहे. खूप छान टेस्टी चिवडा बनवून तयार होतो, एकदम हॉटेलसारखाच बनवून तयार होतो. तर जेव्हा मी चिवडा बनवते अशाच पद्धतीने बनवते. तर पूर्ण मसाला चिवड्यात मी मिक्स केले म्हणजे मुरमुऱ्यात मिक्स केलेला आहे. चिवडा बनवून तयार झालेला आहे. तर हेच बनलं, चिवडा बनला. आता मी चकली बनवणार आहे, पण त्या अगोदर इकडं मी हे थोडंफार दीपकला देण्याचे जे सामान आहे सगळं मी इथं टी टेबलवरती आणून ठेवत आहे, कारण नंतर विसराविसर होते, मला घाई गडबड खूप होणार आहे. त्यामुळे आजच मी बॅग रेडी करणार आहे. थोडीफार सामग्री जी आहे ना ते आताच मी भरून ठेवणार आहे. तर काय काय द्यायचं आहे, पूर्ण संसार दिल्यासारखंच काम झालेलं आहे. निरमा द्यायचा आहे म्हणजे डिटर्जंट द्यायचं आहे, एक डबा भरून मी ते दिलेलं आहे. परत इकडे साबणं, कपड्याचे साबणं, अंगाचे साबणं सगळे मी टी टेबलवरती आणून ठेवलं. स्वतःहून तिथं कपडे धुवायचे दीपकला, त्यामुळे मी ब्रश पण दिलेला आहे जे घरातलं अगोदरचं होतं ते ब्रश ठेवलेलं आहे. सगळं टी टेबलवरती मी एक एक वस्तू आणून ठेवत आहे. परत कडधान्य देत आहे तिथं भिजवून खाण्यासाठी, म्हणजे रनिंग खूप असते असं म्हणत आहे दीपक. 4 वाजता उठवतात आणि 5 किलोमीटरची रनिंग करावी लागते. मग त्यानंतर एकामागे एक कामच असतात. त्यांना झोप व्यवस्थित होत नाही. रात्री झोपण्यासाठी 11-12 वाजतात आणि परत पहाटेच्या वेळेत 4 वाजता तिथे उठवतात, असे तिथले रूल्स आहेत. आणि कडधान्य हे जे आहेत ना भिजवून खायचे आहेत, म्हणजे कमजोरी येऊ नये मुलांमध्ये, म्हणून मी हेच पण बनवलेलं आहे. तर इकडे हरभरे, मूग घरी नाही, तर अर्चना येणार आहे दीपक जावेस म्हणजे उद्या दीपकला पाठवून देण्यासाठी. तर अर्चनाला सांगितले मूग आणण्यासाठी, ती घेऊन येईल. तोपर्यंत मी जे घरात आहे ते सगळं मी बांधत आहे. म्हणजे इकडे हरभरे मी 1 किलोच्या प्रमाणात हरभरे कवरमध्ये पॅक केलेले आहे. तर आतापासूनच मी काढलेलं, कारण नंतर विसर नको मला. मन पण दुखी आहे, काम करायचं पण मन नाही, आणि त्यामध्ये मला लक्षात राहत नसले तर मग मुलाला परत पंचायत येईल तिथे गेल्यानंतर. मी सगळं आताच आठवण करून सगळी वस्तू जी आहे ना बांधून ठेवत आहे. तर दीपकला आणखी मी बाकीची काय काय तयारी केली सगळं याच व्हिडिओ दाखवते. व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून या व्हिडिओला 2 भागात डिवाइड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर दीपक इकडे बघत आहे की किती प्रमाणात मी हरभरे इकडे बांधलेले आहे. तर म्हणत होता मम्मी कमी कर, तर म्हणलं 1 किलो आहे तर असू दे. परत इकडे आणखीन दीपक व्हाईट कलरचे बनियन घेऊन आलेला आहे तिथं घालण्यासाठी.